मालाडमध्ये शाळांच्या खासगीकरणाला विरोध केला जातोय। मालवणीमधील टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला विरोध केला जातोय आणि यात काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। शाळेबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। सध्याची ही दृश्य थेट मालाडमध्ये। संजय गडदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। संजय, सध्याची काय परिस्थिती आहे? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना ताब्यात घेतले गेले आहे। नगरपालिकेची जी पब्लिक स्कूल आहे, या पब्लिक स्कूलला एका खासगी संस्थेला देण्याचा घाट जो आहे महापालिका प्रशासनाने घातलेला आहे आणि या संदर्भात काँग्रेसकडून त्याला विरोध करण्यात आला होता। मुंबईचे जे उपनगराचे जे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना देखील मागे काही दिवसापूर्वी या संदर्भात निवेदन दिलं होतं। मात्र प्रशासनाने कुठलाही ठोस निर्णय न घेता पालिकेची जी शाळा आहे ती खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतलेला आहे। खासगी महापालिकेचे शिक्षक यामुळे कुठेतरी बेरोजगार होणार होते आणि या संदर्भात काँग्रेस आक्रमक झाली। आज खासदार वर्षा गायकवाड असेल, आमदार अस्लम शेख असेल, यांच्यासोबत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज त्या ठिकाणी आंदोलन सुरू केले। मात्र मंगलप्रभात लोढा जे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी पोहोचणार असल्यामुळे पोलिसांकडून जे आहे त्यांना त्या ठिकाणी आता अडवण्यात आलेले आहे। कार्यकर्ते मंगलप्रभात लोढा यांना भेटण्यासाठी आक्रमक झालेले, मात्र सध्या आमदार खासदार जे आहेत आणि त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। धन्यवाद संजय, अगदी सविस्तर अपडेट आपण दिले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।